ती एक शिक्षिका होती. जिल्हा परिषद शाळेत शिकवायची. नेहमीप्रमाणे सकाळी 6:30 वाजता ती स्कूटीवरून शाळेत जात होती. पण अचानक विपरीत घडलं. स्कूटीला एका अज्ञात वाहनानं धडक दिली. यात या शिक्षिकेचा मृत्यू ओढावला. पत्नीचा मृत्यू झाला हे कळाल्यावर पतीला अश्रू अनावर झाले. पार्थिवा शेजारीच पती रडत बसला. सगळ्यांना आधी हा अपघातच वाटला, पण पोलिसांना संशय आला आणि हा अपघात नसून घातपात असल्याचं समोर आलं. आणि हे सगळं करणारा या शिक्षिकेचा पती असल्याचंही समोर आलं, जो पार्थिवा शेजारी रडत बसला होता. नेमकं काय घडलं? पतीनंच पत्नीच्या हत्येची सुपारी का दिली? पोलिसांनी या हत्येचा उलगडा कसा केला? पोलिसांनी याबाबत काय सांगितलं? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. तुम्ही ही बातमी पाहताय lokmat.com वर. एखादी क्राईम सिरियल किंवा चित्रपटाची कथा वाटावी अशी ही घटना घडली आहे बुलढाण्यात. जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातल्या पातुर्डा गावात एका शिक्षिकेची सुपारी देऊन हत्या करण्यात आली आहे. वृषाली गावंडे असं या शिक्षिकेचं नाव आहे. त्या पिंपळगावकडे इथं शाळेच्या ड्युटीवर निघाल्या होत्या. त्याचवेळी वृषाली यांच्या स्कूटीला एका अज्ञात वाहनानं धडक दिली. या धडकेत वृषाली यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांसह पोलीस घटनास्थळी आले तेव्हा वृषालीचा पती प्रकाश गावंडे तिथं रडत बसला होता. हे दृश्य पाहून सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली. पण अपघात वाटलेली ही घटना घातपात असल्याचं कसं समोर आलं? सांगते. सुनेचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय वृषाली यांचे सासरे मनीष गावंडे यांनी पोलिसांकडे व्यक्त केला. त्यानुसार जळगाव जामोद पोलिसांनी तपास सुरू केला. अपघात स्थळाचं सीसीटीव्ही फुटेज, फोन रेकॉर्डिंग तपासल्यानंतर मंगेश सूर्यवंशी नावाच्या एका गृहस्थाला अटक केली. हा तोच होता ज्याच्या गाडीनं वृषाली यांच्या वाहनाला धडक दिली. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर मंगेशनं हत्येचा बनाव उघड केला. पोलिसांच्या चौकशीत हे समोर आलं की वृषालीचा पती प्रकाश गावंडे आणि त्याचा मित्र मध्यस्थी मंगेश चाहुळकर या दोघांनी मंगेश सूर्यवंशीला वृषालीच्या हत्येसाठी 1 लाख रुपयांची सुपारी दिली होती. पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. या तिघांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली पाहूया. पती होते प्रकाश गावंडे यांनी पैसे देऊन या खुनाचा कट रचला आणि पैसे दिल्यानंतर जो चालक होता मंगेश सूर्यवंशी यांनी ती गाडी अशा पद्धतीने चालवली, त्या महिलेला मागून धडक देऊन तिचा खून करण्यात आला. याचा आम्ही सखोल तपास केला. 3 आरोपी अटक केले. याची रक्कम दिली होती हे कट करण्यासाठी आणि हे घडवून आणण्यासाठी, ती रक्कम देखील आम्ही जप्त केलेली आहे. आरोपी आमच्या ताब्यात आहे. PCR घेतलेला आहे. सर्वांचं श्रेय जे आहे तपासाचं आमचे पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि IG सर आहेत त्यांच्याही मार्गदर्शनाखाली आम्ही वारंवार त्यांनी आम्हाला या गुन्ह्यासंदर्भात गाईड केलं आणि पूर्ण क्रेडिट नितीन पाटील आणि जे ठाणेदार आहेत जळगाव जामोदचे त्यांची टीम यांचाही ह्याच्यामध्ये भरपूर चांगला तपास झाला आणि आम्ही हे जो काही कट होता हे उघडकीस आणू शकलो आणि पुढची प्रक्रिया आता चालू आहे. धन्यवाद. हत्येच्या या तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. पत्नी वृषाली गावंडे यांना मारण्यासाठी पती प्रकाश गावंडे यानं यापूर्वी 3 वेळा विष देण्याचाही प्रयत्न केल्याचं आता उघड झालंय. हे प्रयत्न अपयशी ठरल्यानं वृषाली यांचा जीव वाचला होता, पण अखेरचा डाव मात्र यशस्वी ठरला आणि त्यात वृषाली यांचा जीव गेला. दरम्यान प्रकाश गावंडे यानं पत्नीच्या हत्येची सुपारी का दिली किंवा याआधी इतक्या वेळा तिचा जीव घेण्याचा प्रयत्न का केला याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. पोलिसांच्या चौकशीत या सगळ्याबाबतची माहिती समोर येणार आहे. पण या सगळ्या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा.